आपण ज्या ठिकाणी आपण बसून आहोत, तर या ठिकाणी जे भगवंताच्या काळामध्ये जे काही संघ होते आपण पाहत असतो, आपण धम्म ऐकत असतो. ऐकताना सुद्धा आपलं जे मन आहे, आपलं जे बल आहे, हे आपलं वाढत असते. भगवंतांनी सांगितलेलं आहे की भिक्षूंना तुम्हाला भिक्षू बनायचं असेल तर तुम्ही सारीपुत्त आणि महामुगलांसारखे आपण भिक्षू बनले पाहिजे. उपासक आहे तर अनाथपिंडिकासारखे, उपासिका आहे तर विशकासारख्या उपासिका, किंवा नकुल पिता नकुल माता किंवा भिक्षुनी उत्पल वर्णा खेमा, हा एक आपला एक आदर्श असतो. जेव्हा आपण एच संगा अतीताचं एच संगा अनागता, आपल्या समोर कोणत्या तरी एक संघाचा एक आदर्श असल्याशिवाय आपलं जे सुप्त अवस्थेमधील जे पुण्यपारमितेचं जे बीज आहे त्याला वीर्यबल मिळाल्याशिवाय ते एक उत्साहित होऊ शकत नाही. म्हणून हे जे केळझर भूमी आहे, प्रथमच भंते मेहतानंदजींनी सांगितलं की हे एक चक्रीय नगरी होती. एक चक्रीय म्हणजे एकायन अयं भिक्कवे मग्गो सत्तानंग विशुद्धिया, धम्माचा अभ्यास करणारी भगवंताच्या काळातील एक फार मोठी अशी एक भूमी होती. आणि या भूमीमध्येच निसर्गाचे काही नियम असे ठरलेले असतात. जिथपर्यंत कोणती वस्तू उत्पन्न होत असते आणि नष्ट होत असते त्याच्यासाठी काहीतरी एक कालावधी लागत असतो. पण त्या भूमीवर असे काही निश्चित स्थानं असतात, ते कधी बदल होऊ शकत नाही, ते परिवर्तन होत नाही. आणि म्हणून जसे बुद्ध झालेले आहेत, जसे भगवान आहेत, तर भगवंतांचे जे काही 4 स्थानं आहेत, आपण जेव्हा एच बुद्धा अतीताचं एच बुद्धा अनागता पचुपन्नाच बुद्धांग वंदामी सबदा. बुद्धाचे 4 स्थान कोणते निश्चित आहेत? आता तुम्हीच ठरवा, मी काय तुम्हाला काही प्रश्न करत नाही आहे. तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही माहीत आहे म्हणता, माहीत नसतील तर माहीत नाही म्हणता. तुमच्या मनात हीच कल्पना येऊन जाईल की जी 4 स्थानं आहे म्हणजे कपिलवस्तू, सारनाथ, बुद्धगया, नाही का? पण हे नाही आहेत. 4 स्थानं प्रत्येक बुद्धाचे जे आहेत, ज्या ठिकाणी बुद्धत्व प्राप्त होत असते ते म्हणजे बुद्धगया एक आहे. बुद्ध म्हणजे सिद्धार्थ नव्हे. तसंच बुद्ध ज्या ठिकाणी संघाची निर्मिती करतात ते स्थान म्हणजे सारनाथ. आणि ज्या ठिकाणी भगवंत जास्तीत जास्त निवास करतात ते म्हणजे श्रावस्ती. तशाच प्रकारे जे जसा एक धम्म आहे, सत्ता देवनुसानो, देवता आणि मनुष्यांची शास्त्र आहेत. पण जेव्हा देवता लोकांना उपदेश करून भगवंत, मी थोडक्यामध्ये सांगत आहोत, तर जेव्हा देवता लोकांमधून जे उतरत असतात ती म्हणजे संकीचा. हे जे 4 स्थानं आहेत, हे म्हणजे जे बुद्ध झालेले आहेत हे यांचे निश्चित असतात. पुढचे जे मैत्रेय बुद्ध असतील ते सुद्धा या स्थानाच्या आधारावर बुद्धत्व प्राप्त करतील, संघाची निर्मिती करतील, त्यांचं निवासस्थान श्रावस्तीच राहील. आणि जेव्हा देवलोकात ते धम्माचा उपदेश करतील तेव्हा सुद्धा ते संकीच्या नगरामध्येच उतरतील. तर भंतेजी आपल्याला का सांगत आहेत, तर आपल्याला एक जाणीव झाली पाहिजे. आज आपण ज्या पवित्र ठिकाणी आहोत, या पवित्र ठिकाणीची आपल्याला एक माहिती पाहिजे, याच्याही आपण एक शोधात असलो पाहिजे. जसे खोब्रागळे सर त्यांच्या जे काही चित्तात आहे आणि एवढ्या म्हातारपणात त्यांनी एक संकल्प केलेला आहे की या संघाची चांगल्या तऱ्हेने एक निर्मिती झाली पाहिजे. 3000 विद्यार्थ्यापर्यंत आपण हा एक संकल्प पूर्ण होईल. तसंच या ठिकाणी जे काही शिक्षण घेणारे जे काही विद्यार्थी आहेत, श्रामणेर आहेत, यांना एच संघा अतीताचं बुद्धाच्या काळातील संघाची बुद्धाचं जे महत्व आहे भंतेजींनी सांगितलंच होतं, एक धम्मचक्र एक नगरी. पण मध्यस्थी जो एक काळ आहे, बुद्धाने जे बुद्धत्व प्राप्त केलं, प्रचार प्रसार केला, पण बुद्धाचं जे खरं जे महत्व आहे आपण जे देवता लोकांमध्ये आणि मनुष्य लोकांमध्ये पाहू शकत नाही, ती म्हणजे अजिंठा. आणि अजिंठ्याच्या परिसरातील जो काही भिक्षू संघ शेवटपर्यंत जगलेला आहे, तर त्या सायंद्रीच्या पर्वतावर भिक्षू जगलेले आहेत आणि त्यांचं ते एक निधन झालेलं आहे. तशाच प्रकारे आपल्या
आपण जेव्हा या धम्माचा अभ्यास करतो, राजपुत्र, राजा आणि सम्राट याच्यामध्ये फरक आहे हे आपल्याला माहित आहे. सम्राट अशोक हा एक राजपुत्र होता आणि तो एक राजा झाला. राजाचा काय झालेला आहे, सम्राट झालेला आहे. आणि सम्राट होऊन त्यांनी संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये एक प्रचार प्रसार केलेला आहे. पण त्याची जी एक करुणा आणि मैत्री होती, जिथपर्यंत त्यांनी बुद्ध धर्माचा स्वीकार केलेला नाही तिथपर्यंत त्याला ती काही तेवढ्या प्रमाणामध्ये कळत नव्हती. पण जेव्हा त्यांनी भगवंताच्या धम्माचा एक अभ्यास केला, भगवंताच्या धम्माचा अभ्यास हा एक दोन प्रकारे असतो. भगवान बुद्धाचा जो धम्मा आहे हा एक सागरासारखा आहे. म्हणजे 84,000-82,000 भगवंताचे उपदेश आहेत, त्याच्या संघाचे 2,000 आहेत. हा उपदेश 84,000 भगवान बुद्धाचा उपदेश आहे. हा कोणी मानवतेने विसरू नये यासाठी सम्राट अशोकांनी 84,000 या संपूर्ण जम्बूद्वीपातील शहरं निवडले आणि त्या ठिकाणी 84,000 स्तूप